आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। जीएसटी कौन्सिलची बैठक या महिन्यात 21 डिसेंबर रोजी होणार आहे। त्याआधी जीओएमनं सिगारेट, तंबाखू आणि थंड पेयांवर कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी जीओएमनं सिगारेट, तंबाखू आणि कोल्ड्रिंक्सवरील कर 28% 35% पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे। जीएसटी कौन्सिलची बैठक या महिन्यात 21 डिसेंबर रोजी होणार आहे। त्याआधी जीओएमनं सिगारेट, तंबाखू आणि थंड पेयांवर कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यापूर्वी जीओएमनं सिगारेट, तंबाखू आणि कोल्ड्रिंक्सवरील कर 28% वरून 35% वाढवण्याची शिफारस केली आहे। 2017 मध्ये जीएसटी लागू। सिगारेट आणि तंबाखू सेवन करणाऱ्यांचा खिशातून होणारा खर्च वाढणार आहे। खरे तर त्यावर लागू होणारे जीएसटी दर वाढू शकतात। जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटानं तंबाखू उत्पादनावरील जीएसटी 28% वरून आता ते 35% करण्याची शिफारस करण्यात आली आहे। मात्र या महिन्यात 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। तंबाखूजन्य पदार्थ सुद्धा महाग। पीटीआयच्या अहवालानुसार जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी सोमवारी स्थापन करण्यात आलेल्या मंत्री गटानं सिगारेट आणि तंबाखू तसेच शीतपेय यांसारख्या हानिकारक उत्पादनांच्या मुद्द्यांवर चर्चा केली। जीएसटीचा दर सध्याच्या 28% वरून 35% करण्याची शिफारस करण्यात आली आहे। सरकारनं हा निर्णय घेतल्यास उत्पादनाच्या किमतीत मोठी उसळी येऊ शकते। कपड्यावरील करात बदल शक्य। एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं अहवालात समिती देताना म्हटलेलं आहे की बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जीओएमनं हा निर्णय घेतलेला आहे। आम्ही तुम्हाला इथं सांगू की 35% वरून जीएसटी दर 5%, 12%, 18% आणि 28%च्या विद्यमान 4 स्लॅब व्यतिरिक्त असेल। जीओएमनं रेडीमेड आणि महागड्या कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याची शिफारस केली आहे। 148 वस्तूच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस देखील केली आहे। मंत्री गटानं 1500 रुपयांपर्यंतच्या रेडीमेड कपड्यांवर 5% जीएसटीची शिफारस केली आहे। त्याचवेळी 1500 ते 10,000 रुपये किमतीच्या कपड्यांवर 18% आणि अधिक किमतीच्या कपड्यांवर 28% दरानं जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती। 21 डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक। मंत्री गटानं जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची शिफारस केलेली आहे। त्याचा अहवाल जीएसटी कौन्सिलला सादर केला जाईल आणि 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत त्यावर अंतिम जीएसटी निर्णय घेतला जाईल। तुम्हाला सांगतो की जीएसटी कौन्सिलची 55वी बैठक राजस्थानच्या जैसलमेरमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे।